तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत रोजच्या सुपर क्लास सारखे। त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राइब आपल्याला सर्वांना नक्कीच करून घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनो आपल्या यासाठी जे आहे 470 पेजेसचे एक PDF तयार करण्यात आलेले आहे। हे PDF विद्यार्थ्यांनो फक्त आणि फक्त आपल्याला 149 मध्ये दिले जात आहे। घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट्सअप करायचं आहे। केल्याच्या नंतर आपल्याला एक QR कोड दिला जाईल। या QR कोडवर आपल्याला 149 चे पेमेंट झाले की लगेच 470 पेजेसचे PDF आपल्याला दिले जाईल विद्यार्थ्यांनो ईमेलवर। तर या PDF ला सर्वच विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे, कारण या PDF मधील जे जीके क्वेश्चन्स आहेत विद्यार्थ्यांनो नुकतीच झालेली तलाठी भरती, नगर परिषद भरती, जिल्हा परिषद भरती तसेच जिल्हा न्यायालय भरती या भरतीमध्ये बरेच क्वेश्चन्स आलेले होते। त्या कारणास्तव इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे की प्रजासत्ताक दिनी 21 तोफांची सलामी कोणाला दिली जाते ते विचारलेलं आहे। 21 तोफांची सलामी प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे। राष्ट्रपती यांना प्रजासत्ताक दिनी 21 तोफांची सलामी दिली जात असते। घेऊया पुढचा प्रश्न। सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेस काय म्हटले जाते ते विचारलेलं आहे। इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेस काय म्हणतात? अभिसरण संस्था, चेता संस्था, उत्सर्जन संस्था किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहेत। चेता संस्था असे सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेस म्हटले जाते। घेऊया पुढचा प्रश्न। तिसरा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो, शरीरामध्ये यकृताचे काम बिघडले तर पुढील कशाचे प्रमाण वाढेल ते विचारलेलं आहे। यकृताचे काम बिघडले तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर काय दिलेले आहेत की सर्वात पहिला आहे ग्लुकोज, त्याच्यानंतर आहे युरिया, त्याच्यानंतर कॅल्शियम, वरीलपैकी नाही। तर यकृताचे काम जर बिघडले शरीरामध्ये विद्यार्थ्यांनो तर ग्लुकोजचे प्रमाण हे जास्त वाढत असते किंवा वाढेल। घेऊया पुढचा प्रश्न। तिसऱ्या गोलमेज परिषदेला कोणाची प्रतिनिधी हजर नव्हते ते विचारलेलं आहे। तिसरी गोलमेज परिषद होती त्यामध्ये कोणाचे प्रतिनिधी हजर नव्हते ते विचारलेलं आहे। राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीग, हिंदू महासभा किंवा फॉरवर्ड ब्लॉक? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। राष्ट्रीय काँग्रेसचे जे प्रतिनिधी होते तिसऱ्या गोलमेज परिषदेला हजर नसलेले आपल्या सर्वांना दिसून येतात। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 5वा या ठिकाणी असा आहे की संसदेमध्ये मातृभाषेतून बोलण्याची परवानगी खालीलपैकी कोण देते किंवा देऊ शकते ते विचारलेलं आहे। कोणत्या भाषेतून? तर मातृभाषेतून बोलण्याची परवानगी कोण देऊ शकते ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो। ऑप्शनमध्ये आहेत मुख्यमंत्री, राष्ट्रपती, लोकसभेचा सभापती किंवा राज्यपाल? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। म्हणजेच या ठिकाणी लोकसभेचा सभापती जो आहे संसदेमध्ये मातृभाषेतून बोलण्याची परवानगी देऊ शकतो किंवा देत असतो। घेऊया पुढचा प्रश्न। 6वा प्रश्न या ठिकाणी असा आहे की खालीलपैकी नेहरू तारांगण कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे। काय विचारलेले आहे? तर नेहरू तारांगण कोणत्या शहरामध्ये येते? ठाणे, मुंबई, पुणे किंवा बेंगलोर? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। मुंबई या शहरामध्ये नेहरू तारांगण स्थित असलेले आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांनो पाहावयास मिळते। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न 7वा असा आहे की श्री क्षेत्र माहूर येथे कोणत्या देवीचे शक्तिपीठ आहे विचारलेलं आहे। कोणत्या ठिकाणी? श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी विचारलेलं आहे की कोणत्या देवीचे शक्तिपीठ आहे। ऑप्शनमध्ये आहे रेणुका देवी, जोगेश्वरी देवी, योगेश्वरी देवी किंवा महालक्ष्मी? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे। रेणुका देवीचे जे शक्तिपीठ आहे श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी स्थित आहे। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न 8वा या ठिकाणी असा आहे की राज्यघटनेतील कलम 144 कशाशी संबंधित आहे? कलम आहे विद्यार्थ्यांनो राज्यघटनेतील विचारलेली 144 ही कशाशी संबंधित आहे ते विचारलेलं आहे। तर ऑप्शनमध्ये आहेत शिक्षण कायदा, संचारबंदी कायदा किंवा धार्मिक कायदा? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। संचारबंदी कायद्याशी संबंधित राज्यघटनेतील कलम 144 असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी आहे की खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर आहे ते विचारलेलं आहे। गोड्या पाण्याचे स्पेशली विचारलेले आहे दिलेल्या पर्यायापैकी सांबर, चिल्का, दाल किंवा लोणार? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। दाल सरोवर हे जे आहे या ठिकाणी गोड्या पाण्याचे एक अतिशय प्रसिद्ध असलेले सरोवर आपल्या सर्वांना दिसून येते।
प्रश्न या ठिकाणी पुढचा असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले सर्वात पहिले वृत्तपत्र विचारलेले आहे की दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहे? सर्वात पहिले त्यांच्या वृत्तपत्रापैकी मूकनायक, जनता, प्रबुद्ध भारत किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. हे मूकनायक हे जे वृत्तपत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले सर्वात पहिल्या क्रमांकाचे वृत्तपत्र असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 11वा असा आहे, कोणत्या वयोगटांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो ते विचारलेलं आहे. राष्ट्रीय शौर्य पुरस्काराविषयी प्रश्न आहे की कोणत्या वयोगटाला दिला जात असतो? 6 ते 18, 7 ते 20, 8 ते 18 किंवा 9 ते 18. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. कमीत कमी 6 वर्षे व जास्तीत जास्त 18 वर्षे या वयोगटातील मुलांना जे आहे शौर्य पुरस्कार दिला जात असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न विद्यार्थ्यांनो यासमोर आपल्यासमोर 11वा असा आहे की रज्जिरप्पी धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? धबधब्याचं नाव आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी रज्जिरप्पी. हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात येतो? जालना, सातारा, गडचिरोली किंवा गोंदिया. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये रज्जिरप्पी हा धबधबा स्थित असलेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 13वा या ठिकाणी असा आहे, WHO म्हणजेच हू, आपण शॉर्टमध्ये हू म्हणतो याला, म्हणून घेऊन आपण स्वतः वूचे जे दक्षिण पूर्व आशियातील मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे ते विचारलेलं आहे. दक्षिण पूर्व आशियातील मुख्यालय विचारलेलं आहे की कोणते आहे हूचे. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शनमध्ये आपल्यासमोर या ठिकाणी काय आहेत? मुंबई आहे, दिल्ली आहे, चेन्नई आहे किंवा सुरत आहे. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य राहणार आहे. दिल्ली या ठिकाणी हूचे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनेचे जे आहे दक्षिण पूर्व आशियातील मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांनो. आणि एका मागच्या सुपर क्लासमध्ये आपण WHOला शॉर्ट फॉर्ममध्ये हू म्हटलं होतं. तर बरेच विद्यार्थी म्हणत होते की सर हे हू नाही आहे, हे WHO असं आहे, असं मला सांगत होते. तर मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, आपल्याला एवढं समजून घ्यावं लागते. इतकं असं कठीण नव्हतं. हू शॉर्ट फॉर्ममध्ये आपण हू म्हटलं होतो. तर त्यांनी मला सांगत होते की तुम्हाला हू म्हणता येत नाही, म्हणजे हा हू नाही आहे, WHO आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. शॉर्ट फॉर्ममध्ये मी म्हटलं होतो पण त्यांना समजलं नाही, ते कॉमेंट करून म्हणत होते. तर जाऊया. तर पुढचा प्रश्न घेऊया. शॉर्टमध्ये हूच म्हणूया आपण या ठिकाणी, कारण आपला टाईम वाचेल आणि आपल्याला समजून पण येईल की काय आपण बोलत आहे. मोसमी वनातील झाडांची पाने या ऋतूमध्ये गळून पडतात ते विचारलेलं आहे. कोणत्या? मोसमी वनातील झाडांची पाने कोणत्या ऋतूमध्ये गळून पडतात? पावसाळा, हिवाळा, उन्हाळा किंवा वरीलपैकी सर्व. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. विद्यार्थ्यांनो उन्हाळा या ऋतूमध्ये जे आहे मोसमी वनातील झाडांची जी पाने असतात ती गळून पडत असतात. कोणत्या कारणास्तव? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तो कारण आहे, या ठिकाणी पाहून घ्या की कमी बाष्पीभवन या कारणास्तव गळून पडत असतात विद्यार्थ्यांनो. घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते. प्रश्न 15वा या ठिकाणी असा आहे की भारताच्या राष्ट्रगीतामध्ये एकूण किती कडवे आहेत ते विचारलेलं आहे. जे आपले राष्ट्रगीत आहे त्यामध्ये एकूण किती कडव्यांचा समावेश होतो? 4, 5, 6 किंवा 7. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. विद्यार्थ्यांनो एकूण 5 कडव्यांचा समावेश जो आहे भारतीय राष्ट्रगीतामध्ये झालेला दिसून येतो. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील. प्रश्न या ठिकाणी 16वा असा आहे की जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOचे संस्थापक कोणते देश आहेत ते विचारलेलं आहे. हूचे संस्थापक देश कोणते आहेत विचारलेलं आहे. युनायटेड किंगडम, कॅनडा, ब्राझील किंवा वरीलपैकी सर्व. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे ब्राझील तसेच कॅनडा तसेच युनायटेड किंगडम हे सर्व देश जे आहे WHOचे किंवा जागतिक आरोग्य संघटनेचे संस्थापक देश असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते. या ठिकाणी WHO किंवा हूच्या कार्यकारी मंडळामध्ये किती देशांचे सदस्य असतात ते विचारलेलं आहे. स्पेशली विचारलं आहे विद्यार्थ्यांनो, कार्यकारी मंडळामध्ये किती देशांचे सदस्य असतात? 34, 35, 30 किंवा 33. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 34 देशांचे सदस्य WHOच्या कार्यकारी मंडळामध्ये असतात ते आपल्याला दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो.
प्रश्न 18 या ठिकाणी असा आहे की WHO घटनेवर जो आहे एकूण किती देशांची स्वाक्षरी आहे ते विचारलेलं आहे। WHOची जी घटना आहे त्यांच्या घटनेवर एकूण किती देशांची स्वाक्षरी आहे? 60, 61, 50 किंवा 51। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य राहणार आहे। एकूण 61 देशांची स्वाक्षरी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या घटनेवर दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 19वा असा आहे की भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी कोण असतात ते विचारलेलं आहे। सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी कोण असतात ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो। पर्यायामध्ये मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल किंवा पंतप्रधान। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। राष्ट्रपती यांनी भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी असणारे व्यक्ती असतात। पाहूया पुढचा प्रश्न। जिल्हा रुग्णालय कोणामार्फत चालवला जातो ते विचारलेलं आहे। जो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो जिल्हा रुग्णालय असतो तो कोणामार्फत चालवला जात असतो ते विचारलेलं आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक संस्था किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। राज्य सरकार यांच्यामार्फत जिल्हा रुग्णालय हे चालवले जात असते। तर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न 21वा असा आहे की वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आठवड्यामध्ये कोणत्या सप्ताहाचे पालन केले जाते ते विचारलेलं आहे। कोणाच्या? वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा जो आठवडा असतो त्या जयंतीच्या आठवड्यामध्ये कोणत्या सप्ताहाचे पालन केले जाते? पर्यायामध्ये आहे विद्यार्थी सप्ताह, दक्षता सप्ताह, रोजगार नोकरी संदर्भ सप्ताह। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। दक्षता सप्ताहाचे पालन वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या आठवड्यामध्ये केले जात असते विद्यार्थ्यांनो। तसेच वल्लभभाई पटेल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सरदार या नावाने त्यांना ओळखले जात असते। सर्वांना माहीतच आहे, खूप नॉर्मलचा प्रश्न होता। तर प्रश्न 22वा असा आहे की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे प्रसिद्ध जे गीत आहे ते कोणामार्फत लिहिण्यात आलेले होते विचारलेलं आहे। सारे जहां से अच्छा हे गीत जयदेव, मोहम्मद इक्बाल, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा रवींद्रनाथ टागोर। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य राहणार आहे 2 म्हणजेच मोहम्मद इक्बाल यांनी या ठिकाणी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे प्रसिद्ध गीत लिहिलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी पाहूया 23वा काय आहे। ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे कोणास म्हटले जाते विचारलेलं आहे। कोणत्या नावाने? तर ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया या नावाने कोणास ओळखले जाते? दादाभाई नौरोजी, महर्षी कर्वे, विनोबा भावे, पंडित नेहरू। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहणार आहे। दादाभाई नौरोजी यांना जे आहे ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जात असते। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की प्रौढ मानवी शरीरामध्ये हाडांची जी संख्या असते ती एकूण किती असते? हाडांची संख्या कोणामध्ये स्पेशली विचारलेली आहे? प्रौढ मानवी शरीरामध्ये विचारलेली आहे। 200, 206, 300 किंवा 199। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। 206 एवढी जे आहे प्रौढ व्यक्तींच्या शरीरामध्ये कशांची हाडांची संख्या स्थित असलेली आपल्या सर्वांना दिसून येते किंवा पाहाव्यास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 25वा असा आहे की रक्ताभिसरण संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो ते विचारलेलं आहे। खालीलपैकी कशाचा समावेश रक्ताभिसरण संस्थेमध्ये होतो ते विचारलेलं आहे। कोशिका, रक्तवाहिन्या, हृदय किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे। वरीलपैकी सर्वच म्हणजे हृदय, रक्तवाहिन्या तसेच कोशिका या सर्वांचा समावेश जो आहे आपल्याला सर्वांना कशामध्ये दिसून येतो? तर रक्ताभिसरण या संस्थेमध्ये झालेला दिसून येतो। तर घेऊया 26वा प्रश्न समोरचा काय आहे ते। प्रश्न असा आहे की संत एकनाथ महाराजांची जी समाधी आहे कोणत्या ठिकाणी स्थित आहे विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो। संत एकनाथ महाराजांची समाधी विचारलेली आहे की दिलेल्या पर्यायापैकी कुठे आहे? पंढरपूर, पैठण, वेरूळ किंवा अमरावती। ऑप्शन क्रमांक 2 आणि 2 म्हणजेच पैठण या ठिकाणी संत एकनाथ महाराजांची समाधी स्थित असलेली आपल्या सर्वांना माहीतच असेल। 27वा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणत्या एका कारणाने सुनामी येऊ शकते ते विचारलेलं आहे। कोणते असे कारण आहे दिलेल्या पर्यायापैकी ज्यामुळे सुनामी येऊ शकते? पर्यायामध्ये आहेत वीज चमकणे, पाऊस पडणे किंवा समुद्रातील भूकंप। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। समुद्रातील भूकंप या कारणास्तव जे आहे आपल्यासमोर या ठिकाणी काय येऊ शकते? तर सुनामी देखील येऊ शकते समुद्रातील भूकंप या कारणास्तव। आणि समुद्रातील भूकंप या कारणास्तव जे आपण जे समुद्राच्या लाटा वगैरे म्हणतो तो याच कारणास्तव निर्माण होत असतात, छोटे छोटे भूकंप कारणास्तव।
तर इतिहास लेखनाची परंपरा कोणत्या देशापासून सुरू झालेली आहे ते विचारलेलं आहे. इतिहास लेखनाची परंपरा जर्मनी, फ्रान्स, ग्रीस किंवा इटली. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य राहणार आहे. कोणत्या? ग्रीस या देशापासून जे आहे या ठिकाणी जो आहे काय इतिहास लेखनाची परंपरा सुरू झालेली आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न 29वा काय राहील. प्रश्न असा आहे की कोणती पिके अत्यंत आम्लधर्मी मृदेस सहनशील असतात ते विचारलेलं आहे. कोणत्या? अत्यंत आम्लधर्म मृदेस सहनशील असणारे विद्यार्थ्यांनो विचारलेली आहेत. ती कोणती पिके आहेत? एरंडी, भात किंवा या ओट किंवा वरीलपैकी सर्वच विद्यार्थ्यांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे. वरील सर्व जे आहे विद्यार्थ्यांनो अत्यंत आम्लधर्मी मृदेस सहनशील असणारे हे सर्व आपल्याला सर्वांना पिकं असलेले दिसून येतात. तर या ठिकाणी 30वा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय राहणार आहे. 30वा प्रश्न विद्यार्थ्यांनो या ठिकाणी असा आहे. खालीलपैकी कोणते ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे, सर्वांना येत असेल. पुणे हा जिल्हा लक्षात घ्या आणि या जिल्ह्यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी असे कोणते जे पर्याय आहेत जे स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर भीमा कोरेगाव, पानिपत, झाशी किंवा कन्याकुमारी. सर्वांना माहितीच आहे की आपले भीमा कोरेगाव जे आहे पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. सर्वांना माहितीच असेल. आता या सुपर क्लासेस सोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांनो सर्वांना पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की 470 पेजेसचे PDF आपल्या सर्वांना जर घ्यायचे असेल कोणत्याही विद्यार्थ्यांना PDFला घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. व्हॉट्सअप केल्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आपल्याला हे जे PDF आहे 470 पेजेसचे कितीला मिळणार आहे? फक्त आणि फक्त 149 मध्ये फक्त आणि फक्त मिळत आहे. या PDFला बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनो कमीत कमी 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. 3 महिन्याचा जो डेटा आहे 470 पेजेसचा आपल्याला 149 मध्ये मिळत आहे. सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे. स्क्रीनवर जो मोबाईल नंबर आपल्याला दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. गेल्याच्यानंतर एक QR कोड दिला जाईल. तुम्हाला लगेच पेमेंट झाल्याच्यानंतर ते PDF दिले जाईल ईमेलवर. सर्वांनी नक्कीच घ्या. सुपर क्लास तुम्हाला जर आवडला असेल, सुपर क्लास सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे. चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल विद्यार्थ्यांनो तर आताच आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून पुढची सुपर क्लास जेव्हा कधी मी अपलोड करेल तुरंत त्याची नोटिफिकेशन आपल्या स्मार्टफोनवर मिळून जाईल. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.